ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं आणि श्रोत्यांचं मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो, आज या कार्यक्रमात पीक उत्पादनासाठी जीवाणू खतांचा वापर याविषयी तंत्र अधिकारी जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा अमरावतीच्या अश्विनी भोरे मॅडम यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत. मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. मॅडम, आपण बघतो आहोत आता जमीन पूर्वीसारखी काळी कसदार दिसत नाही, तर दिवसेंदिवस जमिनीचा पोत कमी कमी होत आहे. तर याला कोणकोणती कारणं आहेत? नमस्ते शेतकरी बंधूंनो. दिवसेंदिवस जमिनीचा जो पोत खराब होत आहे त्याला विविध कारणं आहेत. जसं की माती परीक्षणाशिवाय रासायनिक खतं बेसुमार प्रमाणात वापरण्यात येतात. दिवसेंदिवस कीटकनाशके, तणनाशके याचा बेसुमार वापर झाल्यामुळे जमिनीची जी भौतिक तसेच रासायनिक आणि जैविक स्थिती ही खराब होत चाललेली आहे. यापूर्वी प्राचीन काळापासून आपण जे भरखतं, गांडूळ खतं, हिरवळीची खतं वापरत होतो, परंतु आता सेंद्रिय खतांचा ह्या वरती उल्लेख केलेला सेंद्रिय खतांचा अत्यल्प वापर असल्यामुळे जमिनीची जी दिवसेंदिवस स्थिती खराब होत चाललेली आहे. त्यामुळे उपजाऊ ज्या जमिनी आहेत त्या नापीक आणि त्यांचा पोत खराब होत. तर बरोबर आहे, रासायनिक खतांचा वापर जास्त चालू आहे, त्यामुळे तो जमिनीचा पोत कमी कमी होत चाललेला आहे. तर सेंद्रिय खतं वापरायला हवीत. हो मॅडम, आपल्या शेतकरी बांधवांनी जमिनीचा पोत सुधारायचा असेल आणि जमिनीतील कर्बाचं प्रमाण वाढवायचं असेल तर सद्यस्थितीत आपल्या शेतकरी बांधवांनी काय करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? सर्वप्रथम शेतकरी बंधूंनी आपल्या जमिनीचे माती परीक्षण करून घ्यावे. माती परीक्षणाच्या निष्कर्षानुसार ज्या प्रयोगशाळेने दिलेल्या शिफारशी आहेत त्याच्यानुसार सेंद्रिय खताबरोबरच रासायनिक खतांचा वापर करण्यात यावा. सेंद्रिय खतामध्ये तुम्ही जीवाणू खते, गांडूळ खते, शेणखत, हिरवळीची खते, कंपोस्ट खत इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची भरखते, त्याचबरोबर विद्यापीठाने ज्या विविध पिकांसाठी शिफारशी दिलेल्या आहेत त्या शिफारशी जोड पद्धतीने एकत्रितरित्या वापरल्यानंतर जमिनीचं भौतिक, रासायनिक आणि जैविक आरोग्य सुधारेल, तिची स्थिती सुधारेल. त्यामुळे जमिनीतल्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हळूहळू वाढेल. एकदम वाढणार नाही, ते हळूहळू वाढेल आणि जमिनी परत पूर्वीसारख्या जिवंत आणि उपजाऊ सकस होतील. म्हणजे माती परीक्षण केल्याने आपल्याला माती कशा प्रकारची आहे आणि त्यात किती खतं वापरावीत याचं ज्ञान प्राप्त होईल आणि त्यानुसारच मग पिकं सुद्धा वाढू शकतात. हो, ते करणं गरजेचं आहे. नक्की. बऱ्याच वेळा आपला शेतकरी बांधव द्विधा मनस्थितीत असतो. रासायनिक पद्धतीनं शेती करावी की नैसर्गिक किंवा जैविक घटकांचा वापर करून शेती करावी, तर आपल्या शेतकरी बांधवांना याबद्दल आपण काय सांगाल? पूर्णपणे तसं पाहिलं तर पूर्णपणे सेंद्रिय घटक वापरून किंवा जैविक घटक वापरून आपण या घडीला जी वाढलेली लोकसंख्या आहे त्यांची अन्नधान्याची क्षमता पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे रासायनिक खताबरोबर इतर खतं जसं की सेंद्रिय, जैविक खतं यांचा वापर करण्यात यावा. परंतु रासायनिक खते वापरताना थोडीशी काळजी घेतली पाहिजे की ती जास्त प्रमाणात फक्त जे आपले आता सध्याच्या घडीला नत्रयुक्त खतं वापरले जातात त्याच्याऐवजी विद्यापीठाने जशा शिफारशी दिलेल्या आहेत त्या शिफारशीनुसारच आपण खतांची मात्रा ठरवावी. माती परीक्षणानुसार आपले पूर्ण वर्षभराचे खताचे पिकानुसार नियोजन करण्यात यावे. म्हणजे प्रमाणात जर खतं वापरली तर जमिनीचा पोत सुद्धा कायम चांगला राहू शकतो. त्यामुळे जमिनीचे आरोग्य नीट राहतं. पर्यायाने पर्यावरण आणि मानवी जीवन जे आहे, मानवी जीवनावर जे रासायनिक खताचे दुष्परिणाम होतात ते कमी होऊन त्या दृष्टीने संतुलन राहण्यास मदत होईल. तर आजचा आपला हा विषय आहे की पीक उत्पादनासाठी जीवाणू खतांचा वापर. तर हंगाम सुरू होत आहे, तर या हंगामात विविध पिकांसाठी जीवाणू खतांचा वापर कसा करता येईल? सर्वप्रथम जीवाणू खत म्हणजे काय ते आपण समजावून घेऊ. जीवाणू खत म्हणजे उपयुक्त अशा जिवंत आता सुप्त अवस्थेतील एक किंवा अनेक जीवाणू संघांचा घटक जो निर्जंतुक केलेल्या वाहकामधून आपण म्हणजे शेतकऱ्यांना वापरण्यास उपलब्ध करून दिला जातो. असा ह्याच्यामध्ये आपल्या पूर्वीपासूनच जमिनीमध्ये काही प्रमाणात जीवाणू उपलब्ध असतात, परंतु जीवाणू खतामध्ये उपयुक्त असे जे जीवाणू असतात ते आपण अतिरिक्तरित्या पिकांना उपलब्ध करून देत असतो. जसं की बीज प्रक्रिया, बीज आंतरक्षीकरण, मातीत मिसळणे, उभ्या पिकात फवाऱ्याच्या सहाय्याने देणे, ठिबक सिंचनाद्वारे देणे, अशा प्रकारे आपण जीवाणू खताची मात्रा देऊन जमिनीत अगोदरच उपलब्ध असलेल्या जीवाणूच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येते. तर मॅडम, या जीवाणू खतांचे कोणकोणते प्रकार आहेत? ओके. साधारणतः जीवाणू खताचे मुख्य आपण म्हटलं जातं की 3 प्रकार आहेत. एक नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू, स्फुरद विरघळवणारे जीवाणू, पालाश वहन करणारे जीवाणू, याबरोबरच आता सध्याच्या काळात सल्फर किंवा गंधक विरघळवणारे जीवाणू
झिंक विरघळवणारे जीवाणू आणि सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणारे जीवाणू अच्छा. हे आपण ढोबळमानाने प्रकार पाहता येतात. अच्छा, तर आपण जीवाणू खतांचे प्रकार बघितले, तर या खतांचं नेमकं महत्त्व काय आहे? जीवाणू खताचं महत्त्व असं सांगता येईल की फक्त रासायनिक खते वापरून आज जो आपण आपल्या परिसंस्थेवरती जो अतिरिक्त ताण आलेला आहे, मानवी जीवनावरती जो ताण आलेला आहे, तो काही प्रमाणात प्राचीन पद्धतीनुसार आपण कमी करू शकतो. हा. जीवाणू खतं, भर खतं याच्यामुळे आपल्याला म्हणजे पूर्णपणे रासायनिक खतं आपण आपल्या ह्याच्यामधून काढू शकत नाहीत, परंतु हा. त्याला जोड देऊन आपल्या जमिनी उपजाऊ करता येतात. पीक उत्पादनामध्ये 10 ते 20% वाढ होऊ शकते. आणि ज्या विविध रासायनिक केमिकल्समुळे जे रोग वगैरे होतात त्याच्यामध्ये काही प्रमाणात अटकाव होऊ शकतो. हा, म्हणजे हे जे जैविक खतं आपण वापरू, यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊ शकतो आणि त्यामुळे आपला रसायनांपासून बचाव सुद्धा होऊ शकतो. शेतकरी बांधवांचा उत्पादन खर्चही कमी होऊ शकतो. अच्छा, हा. जीवाणू खतांचा पिकांसाठी विविध प्रकारे फायदा होत असतो असं आपण म्हणतो, तर ते कसं होतं? जमिनी नापीक होऊन निर्जीव होऊ नयेत हा एक सर्वप्रथम जीवाणू खताचा महत्वाचा फायदा आहे. जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक स्थिती उत्तम राहावी किंवा उत्तम राहते. याच्यामुळे एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये जैविक खतांचा आणि इतर जैविक घटकांचा जर समावेश केला तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. सेंद्रिय खताबरोबर जीवाणू खते, रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय व जीवाणू खते आपण पूरक खते म्हणून वापरल्यास शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होऊ शकतो. या जीवाणू खतांचे भौतिक फायदे काय आहेत मॅडम? जीवाणू खते जेव्हा आपण जमिनीत वापरतो तेव्हा जमिनीतली जी उपलब्ध अन्नद्रव्य असतात, जी सुप्तावस्थेत गेलेली असतात, त्याची उपलब्धता पिकांना होते. त्याच्यामुळे जमिनीचे आरोग्य उत्तमरित्या सुधारते. जमिनी भुसभुशीत होतात, तसेच त्यांचे पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता असते ती क्षमता चांगली होते, वाढते. जीवाणू खते ज्या क्षेत्रामध्ये वापरलं जातं तेथील पिकांची जे मुळे असतात त्यांची वाढ चांगली होते, त्यांची लांबी चांगली होते. त्यामुळे खोलवर जे असलेले अन्नद्रव्य आहेत ती पिकाकडून शोषली जातात. त्याचप्रमाणे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. जमिनीमध्ये जे पीक अवशेष उपलब्ध असतात, जे मागच्या ह्याचे पिकाचे अवशेष उपलब्ध असतात, ते पण कुजण्यामध्ये जीवाणू खताचा चांगला फायदा होतो. एका प्रकारे आपण असं म्हणू शकतो की जीवाणू खतांच्या उपयोगामुळे जमिनीची सुपीकता वाढते. ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात परत एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोत्यांनो, आज आपल्यासोबत तंत्र अधिकारी जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा अमरावतीच्या अश्विनी भोरे मॅडम आहेत आणि पीक उत्पादनासाठी जीवाणू खतांचं महत्त्व या विषयावर आपण आज बातचीत करीत आहोत. तर मॅडम, यानंतरचा माझा प्रश्न असा आहे, नत्र स्थिर करणारे कोणकोणते जीवाणू खतं आहेत? सामान्यतः नत्र स्थिरीकरण ही 2 किंवा 3 ह्याच्यामध्ये होते. पहिला जो त्याच्यातला सगळ्यात मुख्य प्रकार आहे तो सहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करणे. त्याच्यामध्ये रायझोबियम हा जीवाणू जो सर्व शेतकरी बंधूंना परिचयाचा असेल, तर रायझोबियम हा विविध पिकांसाठी, कडधान्य, द्विदल पिकांसाठी वापरला जातो. पिकानुसार याच्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रजाती शोधलेल्या आहेत. त्याच्यानंतर अझोस्पिरिलम, अझोटोबॅक्टर, ब्ल्यू ग्रीन अल्गी, अझोला यासारखे अजून काही नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू उपलब्ध आहेत. त्यापैकी अझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम हे जे आहेत हे सर्व पिकांसाठी, तृणधान्य, भाजीपाला, फळ पिके, हळद, ऊस, बटाटा इत्यादी पिकांसाठी आपण याचा वापर करू शकतो. असिटोबॅक्टर हे शर्करायुक्त जसं की ऊस, शुगर बीट या पिकांसाठी असिटोबॅक्टर म्हणून जो जीवाणू आहे तो आपल्याला मदत करतो. आणि स्फुरद विरघळविणारे कोणकोणते जीवाणू खतं आहेत? स्फुरद विरघळवणारे किंवा स्फुरद जो उपलब्ध जमिनीमध्ये स्फुरद आहे तो पिकांना उपलब्ध करून देणारे जे जीवाणू म्हणू आपण, त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून बॅसिलस ज्या स्पेसीज आहेत, सुडोमोनास म्हणून जो जीवाणू आहे, ॲस्परजिलस, मायकोरायझा हे असे काही जीवाणू आहेत जे जमिनीमधला जो स्फुरद आहे, जो स्थिर स्वरूपात असतो, त्याला लॅक्टिक ॲसिड, मॅलिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड अशा वेगवेगळ्या ॲसिडच्या रूपात विरघळवतो व पिकांना उपलब्ध करून देण्यास मदत करते. आणि आपण जी आता सांगितले आहे जीवाणू स्थिर करणारे आणि स्फुरद विरघळविणारे, तर या खतांचा कोणकोणत्या पिकांसाठी वापर केला जातो? स्फुरद विरघळवणारे जी खतं आहेत ती सामान्यतः भारतीय मृदांमध्ये सर्व ज्या मृदा आहेत आपल्या सर्व भागातल्या त्या स्फुरदामध्ये कमतरता आहे स्फुरदाची, किंवा असला तरी तो उपलब्ध स्वरूपामध्ये तो स्फुरद नाहीये. तर सर्व पिकांसाठी आपण फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच स्फुरद विरघळवणाऱ्या खतांचा वापर करू शकतो. पालाश विरघळविणारे कोणकोणती खतं आहेत आणि या खतांचा वापर आपल्या शेतकरी बांधवांनी
कोणत्या पिकांसाठी करावा असं आपल्याला वाटतं? पालाश वहन करणारे अथवा जो जमिनीमध्ये उपलब्ध आहे तो पालाश स्थिर किंवा उपलब्ध करून देण्यासाठी किंवा त्याचं पिकांच्या मुळांच्या इथपर्यंत वहन करण्यासाठी थायोबॅसिलस, फेरोडॉक्झिन, लिप्टोथ्रिक्स हे असे काही जीवाणू आहेत जे जमिनीतला उपलब्ध असलेला परंतु पिकांसाठी अनुपलब्ध असलेला असा पालाश मुळांपर्यंत वहन करण्याचं काम हे वरील सांगितलेले जीवाणू मदत करतात. भारतीय ज्या मृदा आहेत त्या पालाशमध्येही समृद्ध आहेत, परंतु तो पिकांना उपलब्ध होत नाही. तर ही वरील जीवाणू खतं तुम्ही सर्व पिकांसाठी म्हणजे तुमची भाजीपाला असेल, तृणधान्य असतील, सोयाबीन किंवा सोयाबीन व तसे इतर तेलबिया यासाठी, कापूस, संत्रा या सर्व पिकांसाठी तुम्ही पालाश वहन करणारे जीवाणू खतं वापरू शकता. अच्छा, आपण म्हणालात की द्रवरूप खते आहेत, तर या खतांचा वापर आपल्या शेतकरी बांधवांनी कसा करायला पाहिजे? द्रवरूप जीवाणू खतं हे सामान्यतः आता सगळीकडे आपल्याला उपलब्ध होतात. तर सर्वप्रथम तुम्ही बीज प्रक्रिया ज्याला आपण सीड ट्रीटमेंट म्हणतो, सीड ट्रीटमेंटसाठी तुम्ही द्रवरूप जीवाणू खतं अथवा लिक्विड कॉन्सर्शियाचा तुम्ही वापर करू शकता. त्याचं प्रमाण 10 ते 20 ml प्रति किलो बियाणे असं तुम्ही वापरू शकता. बियाणाला बीज प्रक्रिया करताना द्रावण जे उपलब्ध द्रावण आहे तुम्ही निवडलेलं ते हळुवारपणे चोळायचं, बियाणं सावलीत सुकवायचं आणि लगोलग त्याची पेरणी करायची. ही एक पद्धत आहे. त्याच्यानंतर भाजीपाला, फळपिके इत्यादी गोष्टींसाठी तुम्ही 100 ml द्रावण 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून लागवडीपूर्वी हे भाजीपाला, फळपिकांचे जे रोपं आहेत हे तुम्ही अर्धा तास बुडवून ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ते लावू शकता. बेने अंतरिक्षकरण म्हणून आणखी एक प्रकार आहे. याच्यामध्ये ऊस, हळद, बटाटा इत्यादी पिकांसाठी 1 लिटर जीवाणू संघ किंवा जीवाणू खत 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याच्यामध्ये तुम्ही हे जे याचे कंद आहेत ते बुडवून तुम्ही लावू शकता. पारंपरिक पद्धतीनुसार मातीत तुम्ही मिसळून ते देखील जीवाणू खत म्हणून वापरू शकता. एका एकरासाठी 400 ते 300 किलो शेणखत घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 लिटर जीवाणू संघ मिक्स करून तो तुम्ही पाभरीद्वारे किंवा पेरणीपूर्वीही तुम्ही आपल्या शेतजमिनीमध्ये वापरू शकता. ठिबक संचाद्वारे तुम्ही 1 लिटर जीवाणू संघ 1 एकरासाठी तुम्ही देऊ शकता. आणखी एक याच्यामध्ये पद्धत आहे की उभ्या पिकांमध्ये जीवाणू संघाचा वापर. तर त्यामध्ये तुम्ही 1 लिटर जीवाणू संघ एका 100 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून पाठीवरच्या फवाऱ्याच्या सहाय्याने तुम्ही उभ्या पिकामध्ये मुळांच्या भोवती फवारू शकता. अच्छा, तर याने कीड नियंत्रण होऊ शकतं. तर मॅडम, ही बीज प्रक्रिया जी आपण करतो तर ही करणं किती गरजेचं आहे आणि याचा कालावधी किती असतो? बीज प्रक्रिया केली पाहिजे प्रत्येक याच्यामध्ये. जर तुम्हाला बीज प्रक्रिया ही एक अत्यंत म्हणजे कृषीमधली आवश्यक गोष्ट आहे, ती तुम्ही केलीच पाहिजे. आणि कालावधी तसं म्हटलं तर बीज प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही 1-2 तासामध्ये किंवा बियाणं जीवाणू संघ सुकल्यानंतर लगेचच तुम्ही त्याची पेरणी केली पाहिजे. तर जीवाणू खते वापरताना आपण काय काळजी घेतली पाहिजे? जीवाणू खते उष्णतेच्या अथवा थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात ठेवू नये. जीवाणू खते एकत्रितपणे रासायनिक खते किंवा कीडनाशके याच्यासोबत एकत्रितपणे नाही वापरायचे. तुम्ही पूर्वी रासायनिक खत हे वापरा, सरते शेवटी जीवाणू खत वापरून लगेचच पेरणी करणं योग्य राहील. जीवाणू संवर्धनाच्या पाकिटावरती अंतिम वापराची मुदत तर ती तारीख अवश्य पाहून घ्यायची. मुदतीनंतरचं पाकिट खरेदी करण्यात येऊ नये. जीवाणू खते वापरल्यानंतर जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात ओलावा असणं गरजेचं आहे. रायझोबियम हे जे जीवाणू खत आहे हे विविध पिकांसाठी विविध प्रजातीमध्ये उपलब्ध आहे. तर नमूद केलेले पीक व त्याच्यासाठी आवश्यक असणारी प्रजाती हे पाहूनच शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना सुद्धा खूप काळजी घेणं गरजेचं आहे. हो. जीवाणू खतांचा पिकांवर अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याची काय कारणं असू शकतात? जर आपण शिफारशीनुसार जर जीवाणू खताचा वापर पुरेपूर केला नाही, म्हणजेच आपण अत्यल्प वापर जर जीवाणू खताचा केला तर अपेक्षित परिणाम दिसून येणार नाहीत. जमिनीची वाईट स्थिती म्हणजे खूप जमीन अल्कलाईन आहे किंवा खूप ऍसिडिक आहे, म्हणजे जमिनीचा सामू जर व्यवस्थित नसेल अथवा जमीन खूप कोरडी असेल, उष्ण असेल, अशा वेळेस जर आपण जीवाणू खताचा जर वापर केला तर अपेक्षित परिणाम दिसून येणार नाही. त्याचप्रमाणे मातीमध्ये जर अपुरा ओलावा असेल, अत्यल्प सेंद्रिय कर्बचं प्रमाण असेल व इतर सेंद्रिय घटक नसतील तरी देखील जीवाणू खताचा उपयोग दिसून येणार नाही. त्याचप्रमाणे जर वापरलेले जीवाणू खत जर निकृष्ट दर्जाचे असेल किंवा भेसळयुक्त असेल तरी देखील जीवाणू खताचा अपेक्षित परिणाम आपल्याला दिसून येणार नाही.
म्हणजे जमीन तितकी सुपीक असायला हवी आणि तिची मशागत सुद्धा झालेली असावी, तेव्हाच या खतांचा वापर आपल्याला त्यावर दिसून येईल. सुपीक म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की जमीन ओलसर आणि काही प्रमाणामध्ये त्याच्यात सेंद्रिय कर्ब अपेक्षित आहे असं. अच्छा, या जीवाणू खतांचे फायदे काय काय आहेत? जीवाणू खताचा सर्वोत्तम जो फायदा आपण म्हणू शकतो, सेंद्रिय शेतीमधला हा एक प्रमुख घटक आहे. याच्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो, हा. जमिनी सकस उपजाऊ होतात, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्याच्यामुळे आपोआप शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे, उत्पादकतेत उत्पादनामध्ये वाढ होते. पिकांची कीड व रोग प्रतिकार क्षमता वाढते. वाढत्या हवामानामुळे वेगवेगळे जे उद्भवतात संकट, त्याच्यामध्ये पिकं तग धरून ठेवण्यासाठी जीवाणू खताचा वापर आवश्यक आहे. तसेच पीक संरक्षण जो एक महत्त्वाचा घटक आहे, ज्याच्यावर सर्वात जास्त खर्च होतो आपला, त्याच्यामध्ये कपात होऊ शकते. आणि पुढील जी पेरणी आहे किंवा पुढील जे पीक आहे त्याच्यासाठी आपला दुबार पेरणीसाठी जो उपलब्ध नत्रसाठा असतो, हा जीवाणू खताच्या वापरामुळे नक्कीच वाढतो. तर आपण या जीवाणू खतांचे उपयोग घेऊन फायदा करून घेऊ शकतो निश्चितच, आणि यांचा भरपूर लाभ सुद्धा होऊ शकतो. हो हो, तर वापर करणं गरजेचं आहे त्यासाठी. हो नक्कीच. आणि या जीवाणू खतांची उपलब्धता कशी होते? आता सध्या बाजारामध्ये विविध प्रकारचे जीवाणू खतं उपलब्ध आहेत. तसेच कृषी विभागाच्या ज्या शासकीय प्रयोगशाळा आहेत, इथे तुम्हाला जीवाणू खतं सहजरित्या उपलब्ध होऊ शकतात. त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठं, कृषी सेवा केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, इथेही तुम्हाला जीवाणू खतं उपलब्ध होऊ शकतात. जीवाणू खतांचा भरपूर वापर करून आपण जमीन उपजाऊ करू शकतो आणि यांचा आपल्याला उपयोग सुद्धा होऊ शकतो. तर याबद्दल आपण खूप छान सखोल अशी माहिती दिली आहे. पीक उत्पादनासाठी जीवाणू खतांचा वापर याविषयी आज अश्विनी भोरे मॅडम यांनी आपल्याला खूप सुंदर आणि सखोल अशी माहिती दिली आहे. मॅडम, आपण आकाशवाणीत आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना इतकी छान माहिती उपलब्ध करून दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी केंद्राकडून मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.